नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एकदम रेस्टॉरंट स्टाईल काजू पनीर मसाला। ही रेसिपी इतकी क्रीमी आणि चविष्ट आहे की घरातील प्रत्येकाला नक्की आवडेल। खास गोष्ट म्हणजे हा मसाला आपण अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात बनवणार आहोत। लग्न समारंभ किंवा हॉटेलमध्ये मिळणारी चव आता घरच्या घरी मिळणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा। चला तर मग पटकन आपण या रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला रेस्टॉरंट स्टाईल व्हाईट पेस्ट बनवायची आहे। तर ही पेस्ट बनवण्यासाठी मी 3 वाटी कट केलेला कांदा आणि त्याच वाटीने अर्धी वाटी काजू घेतलेला आहे। तर मी 5 ते 6 लोकांसाठी पुरेल या प्रमाणात भाजी बनवत आहे। थोडेफार प्रमाण इकडे तिकडे होऊ शकते। त्याच्यानंतर पुढे पाणी गरम केले। आता त्यामध्ये कट केलेला कांदा, त्याचबरोबर काजूचे काप घातले। आता आपल्याला हे दोन्ही साहित्य 2 ते 3 मिनिट मध्यम आचेवर उकळवून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे कांदा आणि काजू उकळवून घेतल्यामुळे सॉफ्ट पडतात आणि त्याची पेस्ट एकदम क्रीमी दाटसर तयार होते। ते तुम्हाला पुढे बघायला मिळेलच। तर या साहित्यासोबतच तुम्ही पनीरचे 1 ते 2 तुकडे सुद्धा यामध्ये घालू शकता। तर बघा 2 ते 3 मिनिट हे साहित्य मी उकळवून घेतलं। बऱ्यापैकी साहित्य सॉफ्ट पडलेलं आहे। आता हे साहित्य प्लेटमध्ये काढून घेऊया। तर बघा साहित्य काढून घेतलं। आता हे साहित्य आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। साहित्य थंड झाल्यानंतर आपण बारीक करून घेऊया। त्याच्यानंतर आपल्याला टोमॅटोची सुद्धा पेस्ट बनवायची आहे। तर या ठिकाणी मी 1 वाटी टोमॅटो घेतलेला आहे। आता बघा कांदा काजू पूर्णपणे थंड झालेला आहे, बारीक करून घेऊया। तर या ठिकाणी एकदम रिच क्रीमी व्हाईट पेस्ट तयार आहे। त्याचबरोबर आपण टोमॅटो पेस्ट देखील केलेली आहे। त्याच्यानंतर आपल्याला मसाला पावडर बनवायची आहे। त्यासाठी पॅनमध्ये 1 चमचा तीळ, त्याचबरोबर 1 चमचा फुटाणे, अर्धा चमचा जिरे, 1 चक्री फूल, 2 वेलदोडे, 2 लवंग घेतले। आता हे साहित्य छान खरपूस भाजून घेऊया। आता कोणतीही भाजी बनवताना लक्षात ठेवायचं, आधी पेस्ट असेल किंवा मग वाटण असेल ते फोडणीच्या अगोदरच बनवून ठेवायचं, म्हणजे नंतर नुसती फोडणी दिली की भाजी तयार होते, जास्त वेळ वाया जात नाही। तर बघा साहित्य भाजून झाले, काढून घेऊया। त्याच्यानंतर त्याच पॅनमध्ये अर्धी वाटी खोबऱ्याचा खीस घेतला। गॅस फ्लेम मध्यम आचेवर करूया। आता हा खोबऱ्याचा खीस आपण गोल्डन रंगावर येईपर्यंत भाजून घेऊया। तर बघा काही वेळातच खोबऱ्याचा खीस भाजून झाला। आता त्यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतली। आता हे साहित्य हलकं गरम करून घेऊया। तर 1 ते 2 मिनिट साहित्य गरम करून घेतलं, काढून घेऊया। तर या ठिकाणी बघू शकता हे भाजून घेतलेलं साहित्य मी थंड व्हायला ठेवलेलं आहे। तर बघा साहित्य पूर्णपणे थंड झालं। आता बारीक करून घेऊया। बारीक करत असताना आधी कोरडे जिन्नस बारीक करूयात, म्हणजे त्याची छान पावडर तयार होईल। तर बघा छान पावडर तयार आहे। एकदम बारीक अशी पावडर तयार झालेली आहे। साहित्य छान भाजून घेतले की पावडर एकदम बारीक तयार होते, त्यामुळे भाजणी व्यवस्थित करायची। त्याच्यानंतर बघा वाटण देखील तयार करून घेतलं। हे दोन्ही साहित्य आपण एकत्र बारीक करू शकतो, परंतु जे काही कोरडे जिन्नस आहेत ते लसूण आणि कोथिंबीरमुळे व्यवस्थित बारीक होत नाहीत, त्याचे मोठे मोठे कण राहतात, म्हणून आपण हे सेपरेट बारीक केलेलं आहे। तर बघा वाटण झालं, पेस्ट झाली, मसाला पावडर देखील झाली। आता मेन गोष्टीकडे वळूयात। तर या ठिकाणी आपण 250 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे। त्याचबरोबर 100 ग्रॅम एवढा काजू घेतलेला आहे। आता हे साहित्य आपण हलकं परतवून घेऊया। त्यासाठी कढई गरम केली, त्यामध्ये 1.5 पळी तेल घेतले। तेल हलकं गरम झाल्यानंतर त्यामध्ये पनीर परतवून घेऊया।
आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, नेहमी पनीर भाजून परतवून घेत असताना जाड बुडाची कढई वापरायची, म्हणजे पनीर कढईला चिटकत नाही, लवकर करपणार नाही. इव्हन तुम्ही दुधाचा कोणताही पदार्थ करताना जाड बुडाची कढई वापरा. दुसरी गोष्ट म्हणजे पनीर परतवून घेताना तेल हलकं गरम करून घ्या. थंड तेलामध्ये जर आपण पनीर घातलं तर ते कढईला चिटकणार. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पनीर फक्त 2 ते 3 मिनिट हलकं गोल्डन रंगावर येईपर्यंत परतवून घ्या. जर यापेक्षा जास्त वेळ पनीर परतवून घेत बसाल तर पनीर रबरासारखे कठीण किंवा चिवट वातड होईल. त्यामुळे पनीर जास्त वेळ परतवून घेऊ नका. तर बघा, पनीर 2 ते 3 मिनिट परतवून घेतलं, हलकं गोल्डन रंगावर आलेलं आहे. काढून घेऊया. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल, भाजीच्या अगोदर पनीर भाजून परतवून का घ्यायचं? तर बघा, जर आपण आहे असे न भाजून घेता पनीर भाजीत घातले तर त्याचे तुकडे पडू शकतात. त्याला हॉटेलसारखा पोत स्ट्रक्चर येत नाही. त्यामुळे आपण भाजीच्या अगोदर पनीर भाजून परतवून घेतो. तर बघा, पनीर काढून झालं. आता त्याच तेलामध्ये आपण काजू परतवून घेणार आहे. तुम्ही काजू अख्खे घेऊ शकता किंवा मग पाकळ्यांच्या रूपात घेऊ शकता. तर हे काजू देखील आपल्याला हलके गोल्डन रंगावर येईपर्यंत परतवून घ्यायचे आहेत. तर बघा, काजू मी 2 ते 3 मिनिट परतवून घेतले, हलके गोल्डन झालेले आहेत. काढून घेऊया. त्याच्यानंतर बघा, भाजीला फोडणी घालायची आहे. तर तीच कढई मी क्लीन केली, तेच राहिलेले तेल घेतलं. आता फोडणी घालूया. तर तेल गरम झाल्यानंतर आपण पहिल्यांदा तेलामध्ये वाटण घालूयात. वाटण घातल्यानंतर गॅस फ्लेम मंद आचेवर करायचे आहे, जेणेकरून करपू नये. त्याच्यानंतर लगेचच आपण यामध्ये व्हाईट पेस्ट घालणार आहे. तसेच टोमॅटो पेस्ट देखील घालूया. आता हे सगळे पेस्ट वाटण एकत्र एकजीव करूयात. तर गॅस मध्यम आचेवर करायचा आणि हे मिश्रण सतत हलवत 2 ते 3 मिनिट परतवून घ्यायचं आहे. तर बघा, 2 ते 3 मिनिट मिश्रण परतवून घेतलं. आता यामध्ये तयार केलेली पावडर घालूयात. त्याच्यानंतर इथे मी 2 चमचे कांदा लसूण मसाला, 1.5 चमचा काजू पनीर मसाला आणि 1 चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे. लाल मिरची पावडर आपण भाजीला तर्री येण्यासाठी वापरतोय. आणि जो काही काजू पनीर मसाला आहे त्यामध्ये आधीच हळद आहे, त्यामुळे वरून एक्स्ट्राची हळद घालायची गरज नाही. आता हे सगळे मिश्रण व्यवस्थित मिक्स करूया. तर मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये गरजेनुसार गरम पाणी घालायचं आहे. आपल्याला जेवढा मसाला बनवायचा आहे त्यापेक्षा 1 वाटी पाणी जास्त घ्या, म्हणजे योग्य प्रमाणात मसाला बनवून होईल. पाणी घातल्यानंतर मसाला एकदा तळापासून हलवून घ्यायचा आहे. तर आज आमच्याकडे थोडासा लाईटचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे व्हिडिओ थोडासा काळसर आलेला आहे, समजून घ्या. त्याच्यानंतर पुढे गरजेनुसार अर्धा चमचा मीठ घालूया. मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा छान मिक्स करायचं आहे. आता हा मसाला आपल्याला झाकण ठेवून 4 ते 5 मिनिट शिजवून घ्यायचा आहे. तर 4 ते 5 मिनिट नंतर बघू शकता, मसाला छान रटरट शिजलेला आहे. त्याला तर्री देखील खूप छान आलेली आहे. तर या मसाल्याची थिकनेस बघू शकता, एकदम रिच रेस्टॉरंटसारखी तयार झालेली आहे. आता यामध्ये शॅलो फ्राय केलेले काजू पनीर घालूयात. आता हा मसाला पुन्हा एकदा तळापासून हलवून घ्यायचा आहे. मसाला हलवून झाल्यानंतर पुन्हा एकदा झाकण ठेवून फक्त 1 ते 2 मिनिट मसाला वाफवून घ्यायचा आहे, जेणेकरून वरून टाकलेले काजू पनीर व्यवस्थित मसाल्यांमध्ये मुरले जातील. तर 1 ते 2 मिनिट नंतर बघू शकता, एकदम मस्त तोंडाला पाणी सुटणारा रेस्टॉरंटसारखा सर्वात महाग असणारा काजू पनीर मसाला तयार आहे. वरून थोडीशी कट केलेली कोथिंबीर घालूयात. तर तयार आहे एकदम सुपर फुल थिकनेस असणारा रेस्टॉरंट स्टाईल काजू पनीर मसाला.
हा मसाला तुम्ही नान, रोटी, फुलका, चपाती बरोबर खाऊ शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चमचमीत काजू पनीर मसाला बनवलेला आहे। खरंच हा मसाला माझ्या या पद्धतीने एकदा प्लीज बनवून बघा, खरंच खूप मस्त लागतो। बाहेर जाऊन खूप सारे पैसे खर्च करण्यापेक्षा तुम्ही पूर्ण फॅमिलीसाठी हा मसाला फक्त 200 ते 300 रुपयामध्ये बनवू शकता। खरंच खूप भारी लागतो। एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा। भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।